समाज नवी मुंबई मार्फत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आपण सर्व पत्रकार मंडळींचं मी सहर्ष स्वागत करत आहे। आजची पत्रकार परिषद आपण काही 3-4 विषय आहेत महत्त्वाचे त्या अनुषंगाने घेत आहे। त्यातला सर्वात महत्त्वाचा जो विषय आहे तो आहे 12 तारखेला श्री क्षेत्र नारायणगड येथे होणारा दसरा मेळावा माननीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या मार्गदर्शनाने होणार आहे। हा दसरा मेळावा हा फक्त काही मराठा समाजाचा नाही आहे, तर तो सकल सर्व समाजाचा आहे, 18 पगड जातीचा आहे। त्याच्या नियोजनासंदर्भात आपल्याला माहिती द्यायची होती। दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही सकल मराठा समाजाच्या वतीने आपण 25 तारीख ते 3 ऑक्टोबर या काळात मराठा महोत्सवचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये 3 नोव्हेंबर नोव्हेंबर 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबरच्या काळामध्ये मराठा महोत्सवाचं आयोजन आहे। त्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम ठेवलेले आहेत, तसेच काही वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांचा आपण तिथे जाहीर सत्कार वगैरे करणार आहेत त्यांनी केलेल्या कार्याबद्दल, त्याची माहिती आपण ह्या पत्रकार परिषदेत देतोय। तिसरा हा महत्त्वाचा मुद्दा आहे की सरकार जे काही मराठ्यांना गांभीर्याने घेत नाही आहे आणि आजही पाहिलं तर आज 17 जे काही जाती आहेत किंवा त्या ओबीसीमध्ये किंवा केंद्रीय ओबीसी यादीत हे दाखल केल्यात, पण करोडोंनी जो काही समाज रस्त्यावर उतरतोय आणि त्याची दखल सरकार जाणून बुजून घेत नाही का, तर त्याही अनुषंगाने आम्ही आज ह्या पत्रकार परिषदेत काही त्याविषयी आमचं मत मांडणार आहोत। तर ह्या अनुषंगाने आपण आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। त्यामध्ये बाकीच्या गोष्टी आपण विनोदजी किंवा बंसीदादा सांगतीलच, पण त्याही पुढे की मराठा महोत्सव जे आहे त्याच्यामध्ये आम्ही काही कमिटी बनवलेली आहे। त्याचं अध्यक्षपद विनोद पोखरकर हे भूषवत आहेत। त्यासाठी 2 कार्याध्यक्ष आहेत, एक बंसीदादा डोके आणि सुरेश विश्वासराव, आणि प्रत्येक नोडमधून एक उपाध्यक्ष असं आपण हे केलेलं आहे। आणि त्याचेही आपल्याला डिटेल्स काय काय करणार त्याची माहिती आपल्याला देतील। 12 तारखेला जो मराठा दसरा मेळावा होत आहे नारायणगडावरती आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये, त्या मेळाव्याला जाण्यासाठी नवी मुंबईच्या वतीनं आम्ही साधारण एक 15 बसेसची व्यवस्था केलेली आहे। आणि नवी मुंबईमधून जे कुठले आमचे मराठा बांधव त्या मेळाव्यासाठी जाणार आहेत त्यांना इथून जाणं आणि घेऊन येणं हे नवी मुंबई सकल मराठा समाजाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। तरी आम्ही त्या बसेससाठी शासनाकडे विनंती केलेली आहे की टोल हा फ्री करण्यात यावा। संपूर्ण महाराष्ट्रामधून ज्या कुठल्या बसेस किंवा 4 व्हीलर त्या मेळाव्यासाठी जाणार आहेत त्या 4 व्हीलर आणि बसेस यांना टोलमुक्त करण्यात यावं अशी विनंती शासनाकडे केलेली आहे। परंतु अद्याप शासनाकडून कुठलाही होकार त्या संदर्भात आलेला नाही। तरी आमच्या वतीनं आम्ही जाहीर नवी मुंबईकरांना आवाहन करतोय की उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी आपण यावं आणि दसरा मेळावा यशस्वी करावा। आता नवी मुंबई मधून जे आहे श्री क्षेत्र नारायणगड या ठिकाणी जो 12 तारखेला दसरा मेळावा होतोय, पारंपरिक दसरा मेळावा, यासाठी नवी मुंबईमधून आम्ही 10 बसेसची व्यवस्था, आता आमचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे। आणखी काही नावं आमच्याकडे येत आहेत, तर साधारणतः 12 ते 15 बसेस उद्या रात्री नवी मुंबईमधून बीडला रवाना होतील। अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या बांधवांसाठी या ठिकाणी नवी मुंबईमधून केलेलं आहे। त्यामुळे शेकडोच्या संख्येने मराठा समाज जो आहे, अंतर जास्त असल्यामुळे, नाही तर आम्ही खरं तर हजारोच्या संख्येनेच गेलो असतो, पण शेकडोच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी नवी मुंबईतून जातोय। आणि या मेळाव्यामध्ये नेमकं मनोजदादा काय मार्गदर्शन करतायत यावर आमच्या सगळ्यांचं त्या ठिकाणी लक्ष असणार आहे। जसं बंसीदादांनी माहिती दिली, गरड सरांनी माहिती दिली की आपण दसरा मेळाव्याचा आजचा जो विषय आहे की दसरा मेळावा, त्याचं नियोजन, त्यानंतर नवी मुंबई शहरामध्ये पहिल्यांदाच एक मराठा महोत्सव होतोय जो 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या कालखंडामध्ये असणार आहे। आणि या महोत्सवाचं उद्घाटन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यामध्ये त्यासोबतच
आपण त्याच वेळी एक दोन नवीन उपक्रम नवी मुंबईमध्ये खरं तर सर्वच घटकांसाठी त्या ठिकाणी आपण आणतोय. त्याची घोषणा देखील त्यावेळी मनोजदादा स्वतः त्या ठिकाणी करतील. आणि हा जो मराठा महोत्सव आहे, या मराठा महोत्सवामध्ये नवी मुंबई शहरातले जे काही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ज्यांनी उल्लेखनीय काम केलेलं आहे, ज्यामध्ये उद्योग क्षेत्र असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, पत्रकारिता असेल, सहकार क्षेत्र असेल, त्यानंतर कला क्रीडा क्षेत्र असेल, अशा एका 10-12 क्रायटेरियामध्ये आम्ही नवी मुंबई शहरातल्या काही बांधवांना त्या ठिकाणी मराठा भूषण पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. यामध्ये प्रामुख्याने सगळ्यात महत्त्वाचं जर सांगायचं झालं तर मराठा भूषण पुरस्कार जरी हा असला तरी आजवर आपण पाहिलं असेल की मराठा समाज हा सर्व जाती धर्माला सोबत घेऊन चालत आलेला आहे. दुर्दैवाने जेव्हा मराठा समाज आरक्षणासाठी त्या ठिकाणी रस्त्यावर उतरला त्यावेळी मराठा समाजाला जातीवादी ठरवलं गेलं. परंतु आपल्या न्याय हक्कासाठी लढत असताना अशा पद्धतीने एका समाजाला टार्गेट करण्याचं काम या राज्यामध्ये काही नेत्यांनी केलं, काही घटकांनी केलं. दुर्दैवाने आजही आमच्या विचारामध्ये तोच विचार आहे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा, आणि तोच विचार आम्ही आमच्या कृतीमध्ये त्या ठिकाणी आणतोय. ज्यामध्ये मराठा भूषण पुरस्कार जरी असला तरी काही जे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे बांधव आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांना देखील मराठा भूषण पुरस्कार देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. आणि ज्यामध्ये खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून आमचा प्रयत्न असेल. ज्यांनी आजवर आपापल्या क्षेत्रामध्ये जे योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा एक सामाजिक भान म्हणून किंवा एक सामाजिक कर्तव्य म्हणून आम्ही या पद्धतीचा उपक्रम पहिल्याच वर्षी या ठिकाणी नवी मुंबईमध्ये राबवतोय. दरवर्षी हा महोत्सव या नवी मुंबईमध्ये या ठिकाणी होणार आहे. आणि त्यानंतर या महोत्सवानंतर आता गणेश ढोकळे पाटील आपल्याला ही जी आपली उत्सवासाठी आम्ही एक कमिटी स्थापन केलेली आहे, जी कमिटी या पूर्ण उत्सवाचं त्या ठिकाणी आयोजन करत आहे. आणि या कमिटीचे सदस्य हे सगळे असतील, जे मराठा आहे, जे नॉन मराठा आहेत, ते सगळे या कमिटीचे सदस्य असतील. ही कमिटी फक्त नावाला आहे, कारण एखादा उपक्रम करत असताना त्या उपक्रमाला जर तुम्हाला चांगल्या प्रकारचं नियोजन करायचं असेल तर त्यासाठी एखादी समिती कमिटी असणं गरजेचं असतं. आणि म्हणून आम्ही ही कमिटी केलेली आहे. ही कमिटी म्हणजे सर्वस्व नाही, समाज म्हणजे सर्वस्व आहे. त्यामुळे त्या कमिटीबाबत आपल्याला गणेश ढोकळे पाटील साहेब जे आहे ही आपल्याला त्याबाबतची माहिती त्या ठिकाणी आपल्याला देतील. 25 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान घनसोली नवी मुंबई या ठिकाणी मराठा महोत्सवाचं आयोजन सकल मराठा समाज नवी मुंबईच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. तर त्या मराठा महोत्सवामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्या काही विविध संस्कृती आहेत, जशी की मराठवाडा संस्कृती जरा वेगळी आहे, पुन्हा खानदेशी आहे, वराडी आहे, कोकणी आहे, आगरी कोळी संस्कृती आहे, त्या संस्कृतीचं त्या ठिकाणी प्रदर्शन केलं जाणार आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी राबवले जाणार आहेत. 25 तारखेला या मराठा महोत्सवाचं उद्घाटन संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर नितीन बानगुडे पाटील यांचं दुसऱ्या दिवशी व्याख्यान होणार आहे. असे वेगवेगळे तज्ज्ञ लोकांचं त्या ठिकाणी व्याख्यान होणार आहेत. त्या ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. वेगवेगळे असे सांस्कृतिक जी महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या संस्कृतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. तर याच्या महोत्सव समिती आहे जी सकल मराठा समाजाच्या वतीने, ती समिती कार्यरत आहे. तर त्याचे अध्यक्ष आहेत विनोद पोकरकर, त्याच्यात उपाध्यक्ष डॉक्टर अमरदीप गरड, मी स्वतः गणेश ढोकळे पाटील, राजू शेठ गावडे, विठ्ठल बांगर, अशोक आप्पा काटे, रवींद्र कदम, सुरेश विश्वासराव, ज्ञानेश्वर बर्वे, बाबाजी इंदोरे, आणि कार्याध्यक्ष आहेत ते बन्सीदादा डोके आणि सुरेश विश्वासराव. त्यानंतर सचिव आहेत विजय देशमुख, खजिनदार संदीप तनपुरे, आणि बाकी सदस्य आहेत डॉक्टर बाळासाहेब जगताप, प्राध्यापक रमेश आधाबे, प्राध्यापक दिलीप अहिरराव, विष्णू थोरात, दीपक पोकरकर, राहुल महाजन, राहुल यादव, सागर घोडके, प्रथम कावळे, महेश चव्हाण, शिवराज पानखडे इत्यादी ही आमची आत्तापर्यंत बनलेली आमची ही समिती आहे. समिती गठीत केलेली आहे. याच्यामध्ये आणखी काही लोक त्याच्यात नवीन आम्ही पुन्हा ॲड करू आणि समितीचं स्वरूप असं मोठ्या स्वरूपामध्ये होऊन जाईल. याचा एक आणखी पुढचा मुद्दा आहे की
सरकार जे आहे मराठा आरक्षणावरती गांभीर्याने हे नाही, जी आमची मागणी नव्हती SCBC आम्ही मागणी केलीच नव्हती. आमची जी मागणी होती ती आम्ही कुणबी आणि OBC मधूनच 50%च्या आतलंच आरक्षण आम्ही मागितलं होतं, जे टिकाऊ असणार आहे. त्यामुळे आज एवढे मोठे इश्यू आहेत की SCBC लागू आहे ते तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि काही मुलांनी EWS जुनं काढलं होतं त्याचे ॲडमिशन झालेले आहेत ते कॅन्सल झालेले आहेत. त्यामुळे असे बरेच फोन येतात किंवा आम्हाला त्याचे हे करण्यासाठी. मध्ये SCBCची व्हॅलिडिटीसाठी फार मोठा इश्यू झाला. 13-14 मुलांची भरती झाली नव्हती, त्याला मग त्याची वेळ म्हणजे व्हॅलिडिटी देण्यासाठी वेळ वाढवून घेण्याचं काम झालं. पण आज जर काही 17 जाती परत केंद्रीय यादीत सरकारने कुठली मागणी असेल नसेल ते करत असेल आणि मराठ्यांच्या एवढ्या लाखोनी नोंदी ज्या सरकारने स्वतः दिलेल्या आहेत की 54 लाख नोंदी सापडल्या आहेत कुणबीच्या, प्लस 34 लाख तर आता म्हणजे लिहून दिलेले आहेत म्हणतात मनोज दादा जसं म्हणतात. मग एवढं सगळं असून मराठ्यांना हा दुजाभाव का? आणि मग जर तुम्हाला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नसेल तर मग पुढची भूमिका काय? तर हे आम्हाला मनोज दादा जरांगे पाटील सांगतील त्याप्रमाणे करूच. पण जर इलेक्शन लढवायचा जर विषय आला तर आमच्याकडे नवी मुंबईसाठी दोन्ही मतदारसंघासाठी 3-3, 4-4 योग्य उमेदवार आहेत, जे सतत तयारी आहे आमची घरोघरी जाऊन किंवा आम्ही जे काही गाठीभेटी घेऊन हे करतोय तर वेळ प्रसंगी आम्ही तेही तयारी ठेवलेली आहे. पण त्याच्यावरती सर्व असे निर्णय जे आहेत ते मनोजदादा जरांगे पाटील घेतील. पण जर मनोजदादाने सांगितलं की नाही आपल्याला इलेक्शन लढायचं तर आम्ही संपूर्ण ताकदीने लढू आणि मग तिथे जिंकून येऊ नाही येऊ त्या पुढचा मुद्दा राहील लय तिथे. पण मात्र जे आता ज्यांच्या हातात हे आहे की बाबा आरक्षण देण्याचं, त्यांना आम्ही मात्र ह्या वेळेस धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की. आपले काही प्रश्न असतील या संदर्भामध्ये तर आपण ते मांडावेत. तत्पूर्वी 1-2 विषय होते. सरकार नेमकं फसवणूक कशा पद्धतीने करत आहे? आपण जर पाहिलं असेल की मराठा समाजाला सांगितलं की तुम्हाला आम्ही OBC मधून आरक्षण जे आहे ते आम्ही देऊ. सगळे सोयरीची अधिसूचना आपल्या नवी मुंबईमध्ये 26 जानेवारी 27 जानेवारीला तो विषय झाला. अधिसूचना दिली पण त्याची अंमलबजावणी झाली नाही आणि त्या सगळ्या घटनेचे साक्षीदार आपण सगळे पत्रकार आहात. त्यानंतर आम्ही 22 सप्टेंबरला आणि 23 सप्टेंबरला 2 दिवसाचं लाक्षणिक अन्नत्याग आणि आत्मक्लेश उपोषण केलं. वाटलं होतं सरकार मराठा समाजाला, आज मला वाटतं शेवटची कॅबिनेट आहे आजची, वाटलं होतं सरकार न्याय देईल, परंतु दुर्दैवाने आजही अशी काही परिस्थिती दिसत नाही. म्हणजे केवळ मराठा समाजाला सरकार हे झुलत ठेवते असं नाही. तर आता कालचा एक सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे की धनगर समाजाच्या बाबतीमध्ये सरकारने 2 दिवसापूर्वी जो निर्णय घेतला होता की जे धनगड जे त्यांना खरं तर दाखले दिले होते हे दाखले सरकारने रद्द केले होते. हा निर्णय तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल. धक्कादायक परिस्थिती अशी आहे की काल सरकारने पुन्हा एकदा नवीन GR काढलाय आणि धनगर समाजाला धनगर ऐवजी धनगडच वाचलं जावं अशा पद्धतीचा तो GR काढलेला आहे. आता मूळ मुद्दा काय होतो की 2 दिवसापूर्वी त्या ठिकाणी तुम्ही धनगर समाजाला दिले गेलेले दाखले जे आहेत ते रद्द करता आणि 2 दिवसानंतर तुम्ही पुन्हा म्हणता की धनगर ऐवजी तुम्ही धनगड त्या ठिकाणी वाचावं. तर धनगड असल्याचा जर कुठे पुरावा नसेल तर तुम्ही नेमकं धनगर समाजाला ST मधून आरक्षण कसं देणार आहे? सांगायचं तात्पर्य असं आहे की आज जो काल घाईघाईने काढलेला GR आहे, या GR मधून धनगर समाजाची पूर्णपणे फसवणूक केलेली आहे आणि या फसवणुकीविरोधात मराठा समाज हा धनगर समाजाच्या सोबत त्या ठिकाणी उभा असणार आहे. त्याचं कारण असं, आमचं दोघांचंही दुःख एकच आहे. आम्हाला जखमा देखील हे सरकार देते आणि त्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम देखील हे सरकार करते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये धनगर समाज असेल किंवा इतर जे घटक असतील, ज्या ज्या घटकांना फसवण्याचं काम या सरकारकडून होत असेल, त्यांना येणाऱ्या काळामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवल्याशिवाय हे सगळे घटक एकत्र येऊन त्या ठिकाणी शांत बसणार नाहीत. एवढं मला आपल्याला या माध्यमातून सांगायचं आहे. आपले काही जर प्रश्न असतील या संदर्भामध्ये तर आपण ते प्रश्न मांडावेत. देवेंद्र फडणवीसांनी जे वक्तव्य केलेलं या वक्तव्याचा सगळ्यात अगोदर मी निषेध करतो. अशा पद्धतीने फिरून फिरून वक्तव्य करणं हे एवढंच त्यांचं काम आहे. आणि याचं कारण तुम्हाला सांगतो, 2013ला जेव्हा जाता जाता तत्कालीन आघाडी सरकारने मराठा समाजाला SCBC ESBC अंतर्गत 16% आरक्षण दिलं. ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयात गेलं. मुंबई उच्च न्यायालयात ते आरक्षण टिकलं नाही आणि त्यानंतर राज्यामध्ये सत्तांतर झालं. राज्यात जेव्हा सत्तांतर झालं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी असं वक्तव्य केलं होतं की मराठा समाजाला कायद्यात टिकणारं आरक्षण मी देणार आहे. ही गोष्ट आहे 2014ची.
2014ला ज्यावेळी देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यानंतर 2016 पर्यंत देवेंद्र फडणवीसांनी कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कुठली हालचाल केली नाही. 2016ला जेव्हा आमच्या कोपेडीमध्ये बहिणीवर अत्याचार झाला, लाखोंच्या संख्येने मराठा समाज त्या ठिकाणी रस्त्यावर उतरला, त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याची बाबतची जी गोष्ट आहे 2017ला माजी न्यायमूर्ती मसे साहेबांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी एक आयोगाचं त्या ठिकाणी समिती गठीत झाली आणि त्या आयोगाला त्यांनी अक्षरशः तुम्हाला सांगतो जागा देखील दिली नव्हती बसायला. दुर्दैवाने न्यायमूर्ती मसे साहेबांचं निधन झालं. मसे साहेबांचं निधन झाल्यानंतर आम्ही मागणी केली की त्या आयोगाला अध्यक्ष द्यावा. तो अध्यक्ष देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना 6 महिने लागले. 6 महिन्यानंतर गायकवाड साहेबांची त्या अध्यक्षपदी निवड झाली. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांना बसायला जागा नव्हती. त्यासाठी मराठा समाजाला संघर्ष करावा लागला. तो संघर्ष झाला. त्या संघर्षानंतर कुठेतरी 2018ला एसीबीसी अंतर्गत 16% आरक्षण देण्याचं या दोन्ही त्यावेळी ते आरक्षण जे दिलं गेलं ते सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील या दोघांनी मिळून संगनमताने दिलेलं आहे. ती फसवणूक दोघांनी मिळून संगनमताने केलेली आहे. 2013ला केलेली फसवणूक 2018ला त्याची पुनरावृत्ती केली आणि मराठा समाजाला 50%च्या बाहेरचं ओबीसीच्या बाहेरचं आरक्षण देऊन त्या ठिकाणी ती फसवणूक केली. त्याच्यामध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने काय त्या ठिकाणी शिफारस केली होती की मराठा समाजाला 13% शिक्षणात आरक्षण द्या, 12% नोकरीत आरक्षण द्या. सरकारने काय केलं 2013ला ज्यावेळी ईएसबीसी अंतर्गत 16%चं आरक्षण दिलं होतं, आम्ही 16%, त्यांनी 16% दिलं होतं म्हणून आम्ही पण 16% दिलं हे दाखवायचं होतं. आणि हे दाखवायचं असताना म्हणून त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाची शिफारस फेटाळून 16%चं आरक्षण दिलं आणि ते कोर्टामध्ये आरक्षण ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्याला आव्हान दिलं गेलं त्याचा स्वतः मी एक याचिका करता आहे त्या आरक्षणाचा. त्यानंतर कोर्टाने त्या अहवालाचा आधार घेत निकाल दिला. मराठा समाजाला 13% शिक्षणात आणि 12% नोकरीमध्ये आरक्षण त्या ठिकाणी दिलं. ही पहिली फसवणूक फडणवीसांनी केलेली. जर राज्य मागासवर्ग आयोगाने तुम्हाला 12 आणि 13%ची शिफारस केली होती तर 16%चा कायदा तुम्ही बनवलाच कसा? याला जबाबदार तत्कालीन सरकार आणि तत्कालीन विरोधी पक्ष हे दोघेही जबाबदार आहेत. दोघांनी मिळून फसवणूक केली. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ते आरक्षण टिकलं नाही तर ते आरक्षण टिकवलं हा माझा ठाम आरोप फडणवीसांवर आहे. हे आरक्षण टिकणारं नव्हतंच. हे आरक्षण केवळ लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कोर्टामध्ये ते आरक्षण टिकवलं गेलंय. ते आरक्षण टिकलेलं नाही आणि ते टिकलेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये 2021ला ते आरक्षण गेलं. पुन्हा एकदा ते गुणरत्न सदावर्ते सारखा हरामखोर त्या ठिकाणी त्या आरक्षणाला त्यांनी आव्हान दिलं आणि ते आरक्षण कोर्टातून रद्द झालं. हे आरक्षण कोर्टातून रद्द होणार आहे हे आम्हाला तेव्हाच माहित होतं जेव्हा 2018ला ते आरक्षण मुंबई उच्च न्यायालयामधून रद्द झालं. जेव्हा 2021ला हे आरक्षण रद्द झालं त्यानंतर पुन्हा एकदा राज्यामध्ये सत्तांतर झालं होतं. मधल्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं होतं आणि त्यावेळी विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. आपण आजही पत्रकार बांधवांनी फडणवीसांची वक्तव्य काढावेत. फडणवीस म्हटले आम्हाला सत्ता द्या, आम्ही तुम्हाला 1 महिन्यात आरक्षण देतो. काय झालं त्या आरक्षणाचं? तुम्ही सत्तेवर आलात. तुम्ही सत्तेवर आल्यानंतर 2023 पर्यंत तुम्ही काय करत होतात? ज्यावेळी मनोजदादा जरांगे पाटलांनी उपोषण चालू केलं, मागचा 1 वर्षाचा त्यांनी संघर्ष केला. त्या संघर्षानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा सरकारने 20 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा समाजाला 10% एसीबीसी अंतर्गत फसवं आरक्षण दिलं. आरक्षण देण्याचा तुम्ही आलेख बघा कसा आहे. आलेख कुठला यात चढता असावा उतरता नसावा. 2013ला 16% आरक्षण दिला. 2018ला तुम्ही 12-13% आरक्षण दिला. 2022-24ला तुम्ही त्याच घटकाला 10% आरक्षण दिलं. हा कुठला न्याय? जाती संख्या लोकसंख्या ही वाढते की कमी होते? हा प्रश्न माझा फडणवीसांना आहे. जो आपला प्रश्न आहे साहेब त्या प्रश्नावर माझं तुम्हाला ठाम म्हणणं आहे. ज्यावेळी तुम्ही विरोधी पक्षामध्ये असता त्यावेळी तुम्ही सांगता 1 महिन्यात आरक्षण देतो. ज्यावेळी तुम्ही सत्तेवर असता त्यावेळी तुम्ही सांगता की नाही आम्हाला शक्य नाही. आता मला देवेंद्र फडणवीसांना हा प्रश्न आहे. आपण जे म्हणता ना मागण्या चुकीच्या आहेत. ज्यावेळी 26 आणि 27 जानेवारीला सगळे सोयरे अधिसूचनेचा ड्राफ्ट आला, सरकारने दिलेला ड्राफ्ट, हा ड्राफ्ट तुम्ही दिला त्याची अंमलबजावणी का नाही केली? तुम्हाला आज वाटतंय ही मागणी चुकीची होती? तुम्ही अधिवेशनात तो ड्राफ्ट तुम्ही आणलाच कसा? जर तुम्हाला वाटतंय ना तर तुम्ही तो का आणली अधिसूचना? तुम्ही का सांगितलं की मराठा समाजाला कुणबी मराठा दाखले मिळतात त्या आधारावर तुम्हाला आम्ही ओबीसी मध्ये आरक्षण देऊ? का दिलं नाही तुम्ही? आज पूर्णपणे देवेंद्र फडणवीस हे समाजाची दिशाभूल करतायत आणि हे धंदे त्यांनी बंद करावेत. मराठा समाज जर अशा पद्धतीने जर फेक नेरेटिव्ह जर समाजाबाबत पसरवलं जात असेल तर तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांना पळता भई करून सोडू. अनेकांचा प्रश्न असतो तुमचा रोज देवेंद्र फडणवीसांवर काय आहे? एक दिवस याची मी सविस्तर पत्रकार परिषद घेणार आहे.
2014 पासूनच्या 2024 पर्यंतच्या प्रत्येक घटनेचा साक्षीदार असलेला विनोद पोखरकर आहे. आणि काय काय झालं, कुठे कुठे काय काय झालं, कोणाला कसं कसं मॅनेज केलं, सगळा एक दिवस लेखाजोखा वेळ बघतोय मी. फक्त निवडणूक लागू द्या ना, यांचा कार्यक्रम लावला ना, आमचंही नाव नाही. ज्या पद्धतीने फेक नेरेटिव्ह पसरवलं जात आहे ते अतिशय चुकीचं आहे. मध्यंतरामधल्या काळामध्ये भाजपच्या काही लोकांनी, भाजपचे काही नेते जरांगे पाटलांना म्हणत होते तुमच्यामुळे ईडब्ल्यूएस आरक्षण गेलं आणि मुसलमान तिथे घुसले. काय संबंध? एसीबीसी आरक्षण तुम्ही दिलंय, तुम्ही एसीबीसी आरक्षण दिलं म्हणून ईडब्ल्यूएस आरक्षण गेलंय. एका घटकाला एका राज्यामध्ये 2 आरक्षण देता येत नाहीत, हे कायदा सांगतो. असं असताना तुम्ही लोकांची दिशाभूल का करता? हे फेक नेरेटिव्ह मनोज जरांगे पाटील आणि समाजाच्या विरोधामध्ये तुम्ही का पसरवता, हा प्रश्न मला या भाजपच्या लोकांना आहे. ज्या ज्या लोक आज भाजपला मनोज दादा जरांगे पाटलांना टार्गेट करतायत, समाजाला टार्गेट करतायत, यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये चून चून के मारेंगे, चून चून के गिराएंगे. हा आमचा या ठिकाणी खऱ्या अर्थाने विषय आहे. ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस साहेब आज ही दिशाभूल करतायत, ही दिशाभूल करणं त्यांनी बंद करावं. नाही तर तुम्हाला सांगतो मी, वेळ पाहून कार्यक्रम आम्ही निश्चित करणार आणि कार्यक्रम असा करणार की ज्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सविस्तर आमच्या गोष्टी असणार आहेत. देवेंद्र फडणवीसांवर आमचा रोष का आहे, त्यांनी कशा प्रकारे फसवणूक केली, एक एक मुद्दा आम्ही तुमच्या समोर त्या ठिकाणी आमच्या माध्यमातून तुम्हाला मिळेल, एवढे तुम्हाला खात्री देतो. मुख्यमंत्री मराठा समाजाचे आहे, उपमुख्यमंत्री एक आहे, ते मराठा समाजाचे आहे. असं सर्व असताना सुद्धा तुमच्यावर ही वेळ येते आणि तुम्हाला सातत्याने आरक्षणासाठी म्हणा किंवा प्रत्येक गोष्टीसाठी साधारण टोलसाठी पण विचार करा, म्हणजे विनंती करावी लागते, जी की 2 मराठा मंत्री जे आहेत, जे नेते आहेत, ते उच्च पदावर असताना सुद्धा ही वेळ तुमच्यावर येते. मग तुम्हाला याच्यामध्ये फेल्युअर कोणाचं वाटतं? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही प्रशासनाला कधी धारेवर धरत नाही. प्रशासन कागद फिरवणारा प्रशासन असतो, म्हणजे प्रशासकीय अधिकारी असतात, त्यांच्यावर तुमचा काही रोख नसतो. कायम राजकीय नेत्यांवर असतो. राजकीय नेते आज आहेत, उद्या नाही आहेत. हे प्रशासकीय अधिकारी वयाच्या 58व्या वर्षापर्यंत 60व्या वर्षापर्यंत असतात, त्यांच्यावर तुमचा कधी रोख का नसतो? काय असतं साहेब, जसं तुम्ही म्हणालात त्याचं एक उदाहरण देतो मी तुम्हाला. एखादं ज्यावेळी आपलं पत्रकार असतात, त्या पत्रकारांमध्ये तर संपादक वेगळा असतो, तो संपादक त्यांना कंट्रोल करत असतो, तो भाग वेगळा आहे. बऱ्याचदा काय होतं की पत्रकार खालून बातम्या देतात आणि त्या बातम्या त्या संपादकाच्या पण हातात नसतात. ही अशीच गोष्ट आहे. आज राज्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री जरी एकनाथ शिंदे साहेब असतील तरी हे सरकार पूर्णपणे देवेंद्र फडणवीस चालवत आहेत, हे कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आज तुम्ही एका बाजूला जर ओबीसी मध्ये इतर घटकांना जर घेत असाल, कालचा GR आहे 16 जातींना ओबीसी मध्ये घेतलं, कुठल्या आधारावर घेतलं? मराठा समाजाने काय पाप केलंय? आज मराठा समाजाकडे 57 लाख नोंदी सापडल्याचं अनेक मंत्र्यांनी त्या ठिकाणी जाहीरपणे सांगितलेलं आहे. मग 57 लाख नोंदींच्या आधारे तुम्ही मराठा समाजाला मराठा कुणबी एक असल्याचा कायदा करून तुम्ही आरक्षण का देत नाहीत, हा माझा प्रश्न आहे. हे केवळ समाजाची दिशाभूल या ठिकाणी केली जाते आणि समाजाला अशा पद्धतीने आमच्यातली लोक फोडून समाजामध्ये चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत. जरांगे पाटलांचं आंदोलन कसं मोडीत काढायचं, जरांगे पाटलांचं नेतृत्व कसं मोडीत काढायचं, त्यासाठी वेगवेगळे आंदोलनं बसवण्याचं काम हे सरकार या ठिकाणी करत आहे. आणि या सरकारचे सगळे सूत्रधार, हे आंदोलन फोडण्याचे सूत्रधार हे केवळ आणि केवळ देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे सगळं चाललंय. एकनाथ शिंदे साहेबांची किती इच्छा असली काय होणार आहे हो? जर हा माणूस आहे, जो माणूस स्वतः सांगतो माझा DNA ओबीसी आहे, अरे मराठ्यांनी तुमचं काय घोडं मारलंय? सांगा ना माझा DNA मराठा आहे म्हणून. तुम्ही राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, राज्याचे गृहमंत्री आहात, तुम्ही राज्याचे 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळाय, मग तुम्हाला ओबीसींचा इतका कळवळा का? मराठ्यांचं तुम्हाला काय? मराठे आज त्या ठिकाणी एवढ्या शेकडो बांधवांनी आत्मबलिदान दिलं, काय दिलं तुम्ही त्यांना? तुमच्या माहितीसाठी सांगतो, राज्य सरकारने ज्या बांधवांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले त्या बांधवांना त्या ठिकाणी आर्थिक नुकसान भरपाई मिळावी 10 लाख रुपयाची आणि त्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी मिळावी अशा पद्धतीचा GR काढला होता. 2024 फेब्रुवारी पर्यंत ती मदत शासनाने दिली, परंतु 2024 फेब्रुवारी नंतर ते सरकार मदत देत नाहीये. त्याचं कारण काय? सरकारचं म्हणणं असं आहे की आम्ही तुम्हाला एसीबीसी अंतर्गत आरक्षण दिलंय, जर आम्ही तुम्हाला आरक्षण दिले तर तुमची लोक आत्महत्या, तर आणखी लोकांनी आत्महत्या करू द्या, आम्हाला त्याचं काय घेणं देणं. आज आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय, सरकार कुठल्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी निर्णय घेत नाहीये. ज्या बांधवांनी तुम्ही दिलेलं आरक्षण आम्हाला मान्य नाही हे जरांगे पाटलांनी समोर सांगितलेलं आहे. समाज वेळोवेळी सांगतोय हे आरक्षण आम्हाला मान्य नाही. जर ते आरक्षण आम्हाला मान्य नाही तर ते आम्हाला आरक्षण नको आहे. ज्या बांधवांनी आत्मबलिदान दिले त्या बांधवांना आर्थिक नुकसान भरपाई मिळाली पाहिजे.
ही मागणी आम्ही आज राज्य सरकारकडे कमीत कमी 3 ते 4 वेळा पाठपुरावा करून आम्ही केलेली आहे. सरकारकडून कुठल्या पद्धतीचं उत्तर येत नाहीये. मग उद्या आम्ही आंदोलनाच्या पवित्रात आलो की आम्हाला खोटे गुन्हे दाखल करायचे, यांच्या नेत्यांनी चुकीची वक्तव्य करायची, आम्ही जाब विचारला की आमच्यावर गुन्हे दाखल करायचे, आमच्या मागे लोक आमच्या पाळतीवर ठेवायची, आमच्यावर हल्ले घडवून आणायचे, आम्हावर गुन्हे दाखल करायचे. हे सरकारचं चाललंय. एखाद्या समाजाच्या विरोधामध्ये जर एखाद्या मराठा समाजाच्या विरोधात जर कोणी वक्तव्य केलं, त्या लक्ष्मण हाके सारख्या नालायक लोकांना सरकार पोलीस प्रोटेक्शन देतं आणि आम्ही समाजासाठी भांडतो, आम्ही लोकांना जाब विचारतो, तर सरकार आमच्या लोकांना दिले पोलीस प्रोटेक्शन काढून घेतं, त्यांना वाऱ्यावर सोडतं. उद्या जर त्यांना काही झालं तर कोण जबाबदार आहे? तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात म्हणून तुम्ही पाहिजे तसा कायदा चालू शकत नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या तळतळाट समजून घ्या. आम्ही कोणाच्या विरोधात नाही, परंतु आम्ही आमच्या न्याय हक्काच्या त्या ठिकाणी लढाईच्या समर्थनात आहोत. काल परवाची घटना नाशिकमध्ये देवरे नावाच्या एका व्यक्तीने, ओबीसी, तो पूर्णपणे तुम्हाला सांगतो छगन भुजबळचा माणूस आहे, त्या माणसाने मराठा समाजाच्या विरोधात अत्यंत गलिच्छ वक्तव्य केलं होतं. जे वक्तव्य माझ्या मायमौलींच्या समोर मी ते बोलू शकत नाही. त्या संदर्भामध्ये मी पत्रकारांना माहिती दिली होती. मी नवी मुंबईमध्ये त्या व्यक्तीविरोधात दखलपात्र गुन्हा दाखल केला. का त्या व्यक्तीला अजून कारवाई झाली नाही? त्यांना तुम्ही 1 दिवस नेलं, पोलीस स्टेशनमध्ये सोडून दिलं. एखाद्या समाजाचा माणूस अपमान करतो, महिलांवर त्या ठिकाणी गलिच्छ प्रकारचं वक्तव्य करतो, तुम्ही त्यांना संरक्षण देता? हाके नावाचा माणूस रोज उठतो, सकाळी काहीतरी बडबड करत असतो, जरांगे पाटील त्याला घास पण टाकत नाहीत. हा माणूस दररोज समाजाच्या विरोधामध्ये गरज ओळखत असतो, जरांगे पाटलाच्या विरोधात गरज ओळखत असतो. तुम्ही काय करता? तुम्ही त्याला त्या ठिकाणी संरक्षण देता? काय प्रकार चाललाय महाराष्ट्रात? म्हणजे जे मराठा समाजाविरोधात जातील त्यांना तुम्ही त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने अजून सक्षम करण्याचे काम करताय. त्यांना पोलीस प्रोटेक्शन देताय, त्यांना सगळी यंत्रणा उपलब्ध करून देताय, त्यांची आंदोलनं बसवतायत. एका बाजूला जरांगे पाटील 1 किलोमीटरच्या अंतरावर अंतरवली सराटीमध्ये उपोषण करत असताना दुसऱ्या बाजूला गेटवर तिथं 2 ओबीसी नेत्यांची उपोषणं बसवली. गृह खातं तुमचं करतंय काय? त्या उपोषणाला परवानगी तुम्ही दिलीच कशी? शेकडो हजारो तरुण त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या उपोषणाला भेट द्यायला जात आहेत. असं असताना तुम्ही त्याच वेशीवर त्या ठिकाणी ओबीसी आंदोलकांना आणून बसवलं कसं? जर तुम्ही त्यांना परवानगी दिली नाही तर ते बसलेच कसे? त्यांना उठवलं का नाही? जर तुम्ही परवानगी दिली तर तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जातीवाद करायचा आहे का? तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ओबीसी संघर्ष, मराठा ओबीसी संघर्ष निर्माण करायचा आहे का? तुम्हाला जातीमध्ये, धर्मामध्ये तुम्हाला लोक लढवायची आहेत का? हा प्रश्न मला देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे. प्रशासकीय प्रशासकीय सांगतोय सर. हा, तर काय की कसं असतं की प्रशासकीय अधिकारी कुठलाही निर्णय जोपर्यंत विधानसभेत किंवा लोकसभेत पारित होत नाही तोपर्यंत ती काही डिसिजन घेऊ शकत नाही. जरी त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असेल, आता हे आपण गॅजेट वगैरे सगळं बोलतो, सगळ्यांना सगळं माहिती आहे की कुणबी आणि मराठा किंवा जो शेतीक असतो तो कुणबी आहे. त्यामुळे हा आहे, पण प्रशासकीय अधिकारी निर्णय घेऊ शकत नाही. निर्णय घेणारी हे राजकीय लोक आहेत जे सत्तेत बसलेले आहेत आणि सत्ताधारीच निर्णय घेऊ शकतो. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता की राजकीय नेत्यांनाच टार्गेट करतात. राजकीय नेत्याला त्यामुळेच टार्गेट करावं लागतं, देणारे ते आहेत, ते निर्णय घेणारे ते आहेत, त्यामुळे त्यांना टार्गेट करावं लागतं. आणि फडणवीसाची आमची काही दुश्मनी नाही आहे. आम्ही गडकरीविषयी काय बोलतो का किंवा असं काही नाही, तर तसं काही नाही आहे. कारण फडणवीस हे जे आहेत आता धर्माधर्मामधली झाली भांडणं, आता त्याच्याहून काय होत नाहीये. तर जातीजातीत भांडण लावा आणि हे करा आणि आपली पोळी भाजून घ्या, ह्यासाठी चालू आहे. आणि मग त्याच्यात काय करायचं, फक्त मराठा समाजाला बाजूला ठेवा आणि बाकी समाज एकत्र करा, पण तसं होणार नाही. हा महाराष्ट्र पुरोगामी आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने जाणार आहे. त्यामुळे त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी ते तसं घडून येणार नाही. ते हरियाणा म्हणत असतील, ते काश्मीर म्हणत असतील, पण महाराष्ट्रात आम्ही त्यांना पाणी पाजू दाखवू, हे नक्कीच आहे. का तुम्हाला आम्ही एकच विनंती करतोय, तुम्ही आमच्याविषयी निर्णय घ्या आणि अवकाश म्हणजे अलगद सत्तेत बसा, नसेल तर घरी चालते. नक्कीच जर बीडमध्ये जी सभा होणार आहे नारायणगडावर, त्या ठिकाणी जर 288 उमेदवार उभे करण्याचं जर आवाहन केलं जरांगे पाटलांनी निर्णय घेतला, तर नवी मुंबईमध्ये उभे राहतील का उमेदवार? आणि जर नवी मुंबईमध्ये मराठा समाजाचे मतदार किती आहे जे सकल मराठा समाजाला सपोर्ट करतील निवडणुकीमध्ये? बघा, नवी मुंबईमध्ये आपल्याकडे 2 मतदारसंघ येतात, प्रामुख्याने एक ऐरोली आणि दुसरा एक बेलापूर. आपण जर ऐरोलीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर साधारणतः ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये 40 ते 45% हा मराठा घटक आहे. बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर 30 ते 35% जो आहे हा मराठा घटक आहे. यामुळे त्या तुलनेमध्ये ऐरोली विधानसभा मतदारसंघात जास्त आहे. परंतु ओव्हरऑल जर आपण बघितलं तर एक साधारणतः 50% ते किमान 50-55% हा मराठा समाज नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. यामुळे मराठा समाजाची जी भूमिका आहे ती अतिशय निर्णायक ठरणार आहे. उद्या मनोजदादा जरांगे पाटलांनी जर निवडणूक लढवण्यासंदर्भामध्ये जर भूमिका घेतली तर निश्चित दोन्ही मतदारसंघामध्ये आमच्याकडे सक्षम असे 2 ते 3 उमेदवार आहेत आणि त्या पद्धतीने आम्ही आमचं काम जे आहे ते आम्ही चालू केलेलं आहे. आमच्यासाठी मनोजदादांचा आदेश हा सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे.
त्यामुळे आम्ही काम जरी चालू केलं असलं तरी आम्ही कुठेही त्या ठिकाणी निवडणूक लढणार आहोत किंवा आम्ही हे केलेलं आहे अशा पद्धतीचं आजवर आम्ही भूमिका ती मांडली नाही आणि ती भूमिका घेतली नाही. कारण संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील जो आदेश देतील, त्यांनी जर समजा लढायचा आदेश दिला तर निश्चित ताकदीने लढणार, त्यांनी जर पाडायचा आदेश दिला तर त्याच ताकदीने पाडणार. एवढं तुम्हाला आज या माध्यमातून तुम्हाला आम्ही सांगतो. भांडण्याच्या संदर्भात जेव्हा बोललं जातं, भांडणं म्हणजे नेमकं कोणाला पाडणार? सत्ताधारी पक्षातल्या लोकांना पाडणार, मराठा समाजावर जे येते त्यांना पाडणार, विरोधांना पाडणार कोण? जसं मराठा समाजाकडनं आता मराठा समाजाच्या आंदोलनात आलेले अंकुश कदम ते स्वतः इच्छुक होते, ते मराठा समाजाचे उमेदवार आहेत, मग कोणाला पाडणार? नाही काय बघा, तुम्हाला सांगतो, समाजाचा रोष आजच्या परिस्थितीमध्ये हा सत्ताधारी पक्षावर आहे. परंतु असं जरी असलं तरी समाजाचा रोष हा सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही पक्षांवर आहे. कारण दोन्ही पक्षांनी आळीपाळीने दोघांनी मराठा समाजाची फसवणूक केलेली आहे. त्यामुळे जसं आपण प्रश्न विचारलात, लोकसभा निवडणुकीमध्ये पाडण्याच्या भूमिकेमुळे विरोधी पक्षांना त्याचा फायदा झाला. परंतु एक गोष्ट तुम्हाला आम्ही खात्रीने सांगतो, या विधानसभा निवडणुकीमध्ये जरी आम्ही पाडण्याची भूमिका घेतली तर त्याचा जो फायदा आहे हा विरोधी पक्षांना होणार नाही. त्या संदर्भातली जी रणनीती आहे ही आम्ही एवढ्या आठवडाभरामध्ये आमची ती रणनीती ठरणार आहे. त्या पद्धतीने आम्ही नेमकं कशा पद्धतीने कोणाला ताकद द्यायची आहे, काय करायचंय या दृष्टिकोनातून आम्ही त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत. आपण कसं म्हणता विरोधी पक्षाला फायदा होणार नाही, कसं काय? कारण त्याचं असं आहे की विरोधी पक्षांना फायदा होणार नाही, तर असं आहे की कदाचित असं होईल की आम्ही आमचे इंडिपेंडेंट उमेदवार उभे करू जिथे गरज आहे तिथे. विरोधी पक्षामध्ये मराठा समाजाचे उमेदवार असतात त्यांना पाडणार का आपण? नाही, आमचा समाजाचा विषयच नाहीये. आमचा विषय काय आहे, आमची जी फसवणूक आहे ती सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मिळून केलेली आहे. तो उमेदवार मराठा समाजाचा आहे की इतर समाजाचा आहे ते महत्वाचं नाही. सर, लोकसभेला मराठा कॅन्डिडेट पण पडलेले आहेत सर. शिंदे हे मराठा समाजाची तुम्ही फसवणूक केली असं म्हणणं आहे आपलं. नाही, निश्चित सरकारने फसवणूक केलेली आहे आणि सगळे सोयरे शिंदेने आपली फसवणूक केलेली आहे. नाही. आता बघा, आज तुम्हाला मी ते बोलू शकत नाही. संध्याकाळपर्यंत मी वाट बघेल. आजची शेवटची कॅबिनेट आहे. आजच्या संध्याकाळी जर 6 वाजेपर्यंत जर काही निर्णय झाला तर आम्ही तुम्हाला सांगू की ठीक आहे, आमची फसवणूक नाही झाली. 6 नंतर मी तुम्हाला याबाबत 100% वक्तव्य करेल. जर फसवणूक झालेली आहे तर निश्चित तुम्हाला सांगेल फसवणूक झालेली आहे. कुणी केलेली आहे, काय केलेले आहे, आम्ही सविस्तर मांडू. आजही त्यांच्याकडे, आता वाजले किती 2, आजही त्यांच्याकडे 6 तासाचा वेळ सरकारकडे आहे. सरकार ज्यावेळी शेवटची कॅबिनेट असते त्यावेळी सरकार हे रात्रीपर्यंत उशिरापर्यंत काम करत असतं. सरकार कदाचित आतून 2 दिवसही अजून काम करेल. आचारसंहिता लागली तरी सरकार काम करेल. त्यामुळे आमच्याकडे अजूनही आमच्या म्हणण्यानुसार जसं आपण 6 वाजेपर्यंत काम करतो, 4 तासाचा अवधी आजही सरकारकडे आमच्या पद्धतीने आहे. जर सरकारने आज काही निर्णय घेतला तर निश्चित त्या ठिकाणी आम्ही सरकारला डोक्यावर घेऊ. सरकारच्या समर्थनात राज्यभरामध्ये काय होईल माहित नाही, परंतु एक गोष्ट आम्ही तुम्हाला नवी मुंबईकर म्हणून सांगतो, जर सरकारने मराठा समाजाला न्याय दिला तर सरकारच्या बाजूने राहण्याचं काम या नवी मुंबईतला आमचा सगळा मराठा समाज करेल, एवढं तुम्हाला खात्रीने सांगतो. आपण म्हटलं की सरकार हे देवेंद्र फडणवीस चालत आहे, म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाममात्र मुख्यमंत्री आहे की आपल्या म्हणण्यानुसार? बघा, आता याच्यामध्ये कसं आहे माहितीये का की नाममात्र असणं किंवा काम करणं, ज्यावेळी आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं गेल्या अनेक वर्षापासून कुणबी नोंदी या दडपल्या गेलेल्या होत्या, त्या कुणबी नोंदी बाहेर येत नव्हत्या. परंतु केवळ एकनाथ शिंदे यांच्यामुळे या राज्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी नोंदी भेटलेल्या आहेत. त्यामुळे काही प्रमाणामध्ये 2 वर्षासाठी झालेले मुख्यमंत्री देखील आम्हाला त्या ठिकाणी असं वाटतं की यांनी आमच्यासाठी काहीतरी केलेलं आहे. त्यांनी आमच्या बांधवांना, ज्या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, ज्यांनी त्या ठिकाणी अंतरवली सराटीमध्ये आमच्या आया बहिणीवर लाठीचार्ज केला, आमच्या माता भगिनीवर लाठीचार्ज केला, त्यांच्यावर उपचार करण्याचं काम या मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्याबाबत आम्ही निश्चित तुम्हाला सांगू शकतो, 2 वर्षामध्ये त्यांनी 100मधून आम्हाला नाही काहीतरी 5% दिलेलं आहे. परंतु आमची जी फसवणूक आहे हे सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांचा निश्चित त्या सगळ्यांवर आमचा रोष आहे. परंतु जसं आपण म्हणालात की त्या पद्धतीने त्यांनी आमच्यासाठी जे केलंय आम्ही ठामपणे बोलतो. जे आमच्यासाठी नाही केलं, जर समजा सगळे सोयरे अधिसूचनेचा त्या ठिकाणी GR आज निघाला नाही, जर ही अधिसूचना लागू झाली नाही तर निश्चित राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली अशा पद्धतीची भूमिका येणाऱ्या काळामध्ये आमची असेल. शरदचंद्रजी पवार यांची भूमिका सातत्याने मराठा समाजासंदर्भात आरक्षणासंदर्भात बदलते, तर त्याची भूमिका कायम समरावर टाकणारी असते, याचे तुमचं म्हणणं आहे? काय बघा, नको त्या विषयामध्ये कोणाचं विचारून काय फायदा नाही. ते विरोधक आहेत, मुख्य काय बघा, एक लक्षात घ्या, विरोधक आहेत त्यांना जर आज ज्या पद्धतीने ते भूमिका मांडतायत की आम्ही 75% आरक्षणाचा टक्का वाढवू आणि आरक्षण देऊ, अहो हे तुम्हाला जर हत्या करायचं तर तुम्ही झोपले होते का एवढे वर्ष? का मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही? आज तुम्हाला हे आठवत आहे
विषय काय आहे की आज मराठा समाज काय मागतोय? मराठा समाज 50% आतलं आरक्षण मागतोय. मराठा समाज ओबीसी मधून आरक्षण मागतोय. मराठा समाजाला आज तेच पाहिजे. जेव्हा तुम्ही सत्तेवर याल तेव्हा तुम्ही ते बोला, तेव्हा तुम्ही ते करून द्या. आज आमची मागणी काय आहे की 50% आतलं आरक्षण पाहिजे. त्या आरक्षणाला तुमचं समर्थन आहे का? तर तुमचं समर्थन नाही आहे. त्या बाबतीमध्ये तिन्ही पक्षांनी भूमिका जाहीर केलेली आहे. कसं होते, काय होते, पत्रकारांच्या माध्यमातून बऱ्याचदा काय होते, तो विषय चघळला जातोय. कारण काय, त्यांनी मागच्या वेळी राहुल गांधींनी पण भूमिका जाहीर केली, उद्धव ठाकरे साहेबांनी देखील त्यांची भूमिका जाहीर केलेली आहे की आतमध्ये कोणाला घेऊ नका, बाहेरचं द्या, टक्का वाढवा, केंद्राने करावं, हे करावं, हे सगळे ठीक आहे. परंतु त्यांनी भूमिका ती जाहीर केलेली आहे. 50% आतल्या आरक्षणाला त्यांचं समर्थन नाही आहे. त्यामुळे पवार साहेबांनी जर मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण, ओबीसीतून आरक्षण देण्याची भूमिका जर आज जाहीर केली तर 100% तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी मनोजदादा निवडणूक लढवायच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो घेतील. उद्या जर समजा सरकार जरी म्हटलं की तुम्हाला आज न्याय देतोय, आम्हाला राजकारण करायचंच नाहीये, अहो आम्ही सगळे, आम्हाला काय घेणं आहे राजकारणाचं? राजकारण, मराठ्यांचं आयुष्य राजकारणात गेलंय हो. आता काय राजकारण करणार आम्ही? आम्हाला राजकारण करायचं नाही. या सरकारने आम्हाला न्याय द्यावा. आम्ही सरकारच्या बाजूने नवी मुंबईत तरी उभं राहू. राज्यभरामधली भूमिका आहे, मनोजदादा 100% निर्णय घेतील. मनोजदादाबरोबर आम्ही त्या बाबतीतली चर्चा करू. जर सरकारने न्याय दिला तर आम्ही त्यांच्या बाजूने उभं राहू. सरकारने न्याय नाही दिला आणि जर आता विरोधी पक्ष म्हणत असतील आम्हाला सत्ता द्या आणि मग आम्ही तुम्हाला देऊ, तर यांच्या भूलथापांना मराठे बळी पडणार नाहीत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये दोघांनाही त्यांची जागा दाखवण्याचं काम हा मराठा समाज, धनगर समाज आणि इतर सगळ्या 18 पगड जाती बलुदार घटकांना सोबत घेऊन त्या ठिकाणी निश्चित तुम्हाला सांगतोय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्या पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी घेतली जाईल. तुमच्या महोत्सवामध्ये विशेषता काय असेल? जे नवी मुंबईमध्ये मराठा महोत्सव होणार आहे, हे महोत्सव सातत्याने होत असतात, तुमच्या मराठा महोत्सवाची विशेषता काय असेल? नाही, मराठा महोत्सवाची विशेषता, महत्व असं आहे, वेगळेपण त्याचं असं आहे की या मराठा महोत्सवामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं आम्ही मराठा भूषण पुरस्कार देतोय. या मराठा भूषण पुरस्कारामध्ये मराठा समाजासह इतरही समाजातील काही बांधवांना आम्ही त्या ठिकाणी मराठा भूषण म्हणून पुरस्कार देतोय. हे पहिलं वेगळेपण. याचं कारण असं की मराठा समाज, मी तुम्हाला अगोदरही सांगितलं, आजवर सगळ्यांना घेऊन चालत आलेला आहे, म्हणून तो एक त्याचं वेगळेपण आहे. दुसरं म्हणजे हा मराठा महोत्सव जरी आला तरी पश्चिम महाराष्ट्रातील संस्कृती, आपली आगरी कोळी संस्कृती, धनगर समाजाची संस्कृती, आदिवासी संस्कृती, या सगळ्या संस्कृती आम्ही त्या मराठा महोत्सवाच्या माध्यमातून आमचा दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर जसं तुम्हाला सांगितलं की आम्ही नवी मुंबईमध्ये जे काही उद्योजक आहेत, छोटे छोटे जे उद्योग आहेत, त्यांचा मराठा समाजातले उद्योजक आहे किंवा इतर समाजातले असो, आम्ही काय असं मराठा समाज म्हणून नाही, पण जे छोटे छोटे उद्योजक आहेत ज्यांना स्वतःला एक प्लॅटफॉर्म पाहिजे, तो प्लॅटफॉर्म आम्ही त्यांच्यासाठी निर्माण करून देतोय. आपण जर इतर महोत्सव जर बघितले, त्या महोत्सवामध्ये कसं असतं की एक एजन्सीला काम दिलं जातं, ती एजन्सी त्यांचे 4-5 स्टॉल घेऊन येते आणि त्यांचे धंदे आणून तिथे बसवतात, ते लोक व्यवसाय करतात, तुमच्या आमच्या नावावर कमवतात आणि निघून जातात. परंतु आमचा जो या महोत्सवातला जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न असा असणार आहे की आपल्या नवी मुंबईतले शहरातले जे काही बांधव आहेत, व्यावसायिक आहेत, त्यांना त्या ठिकाणी एक चांगला प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी निर्माण करून देणं आणि सामाजिक ऐक्य त्याच्यातून आम्हाला द्यायचं आहे की सर्व समाजातील लोकांना मी तिथे येण्यासाठी आवाहन करतो. आणि या महोत्सवाचं सगळ्यात मोठं जे वेगळेपण आहे, हा महोत्सव पूर्णपणे शिवतीर्थ किल्ले रायगड या धर्तीवर त्या ठिकाणी आम्ही साकारला जातोय. आणि त्या ज्यावेळी महोत्सवामध्ये आपण त्या ठिकाणी याल, तुम्हाला कळेलच की आपल्याला एक आपण किल्ले रायगडवर चाललोय की काय, की ज्या पद्धतीने आपण किल्ले रायगडवर गेल्यानंतर तुम्हाला राज सदर दिसेल, तिथून खाली गेलात होळीचा माळ दिसेल, होळीच्या माळातून तुम्ही गेलात तुम्हाला बाजारपेठ दिसेल, बाजारपेठेतून तुम्ही गेलात तुम्हाला जगदीश्वराचं मंदिर दिसेल, जगदीश्वराच्या मंदिरातून तुम्ही गेलात तुम्हाला समाधी दिसेल, समाधीतून तुम्ही पुन्हा राज सदरेत याल आणि राजगिरीतून तुम्ही किल्ल्याच्या बाहेर निघाल. तर अशा पद्धतीची संकल्पना ती आहे. त्यामुळे निश्चित या मराठा महोत्सवाचं वेगळेपण आहे आणि ते वेगळेपण आता असेल आणि यापुढे देखील ते टिकवण्याचा आमचा प्रयत्न असेल.